जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये किती कट ऑफ गेलेला होता, मेरिट गेलेला होता, ती सिरीज आपली कंटिन्यू सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामधील नेक्स्ट जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा पालघर. पोलीस शिपाई या पदासाठी मागच्या वर्षी किती जागा होत्या, यावर्षी किती जागा आहे, मागच्या वर्षी किती कट ऑफ गेलेला होता, तुमच्या कास्टचा मेरिट किती मार्कवर विद्यार्थी हा पोलीस झालेला आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर पहा, सुरुवातीला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ही मागच्या वर्षी जाहिरात आहे. तर पहा पालघर जिल्ह्याची. तर पहा 69 जागा या सर्वसाधारण होत्या आणि टोटल जागा जर बघायला गेला तर 211 इतक्या जागा इथे मागच्या वर्षी होत्या. किती होत्या? 211. आता बघा, सर्व समांतर आरक्षण, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, महिला वगैरे आपण जागा बघून घ्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर पहा, अजासाठी 7 जागा सर्वसाधारण होता, अजसाठी 15, महिलांसाठी 14 होत्या. त्यानंतर विजासाठी 3 जागा सर्वसाधारण, महिलांसाठी 2, भज ब साठी 2 जागा सर्वसाधारण, महिलांसाठी 2, भज क साठी 4 जागा सर्वसाधारण, महिलांसाठी 2, भज ड सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1, विमा प्र सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1, इमा व सर्वसाधारण 7, महिलांसाठी 10. त्यानंतर EWS 7 सर्वसाधारण, महिलांसाठी 6, खुला सर्वसाधारण 20, महिलांसाठी 20. आणि एकूण सर्वसाधारण 69 जागा, महिलांसाठी 64 जागा, एकूण 211 जागेसाठी इथे खूप मोठी भरती होती विद्यार्थी मित्रांनो. कारण की मागच्या वर्षी जिल्हा पोलीसला सर्वात जास्त जागा होत्या. यावर्षी SRPFला सर्वात जागा जास्त आहे, म्हणजे इथे लागण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे. तर इथे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फोकस करायला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. तर पहा, तर बघा, ही यावर्षीची जाहिरात आहे. 1/3/2024ला ही जाहीर झालेली आहे. पालघर ठिकाण आहे. 22-23ची जाहिरात आहे आणि ही जाहिरात सर्वांपाशीच असेल. यावर्षी फक्त 59 जागेसाठी इथे भरती होत आहे. आता सर्वांनी जागा असेल सर्वांपाशी, पण आपण फास्टमध्ये रॅपिडमध्ये आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर 59 जागेसाठी भरती होत आहे इथे. अजासाठी 6 जागा आहे, अजासाठी 13 जागा आहे. एकूण बघून राहिलो आपण. तुम्ही तुमच्याकडे असेलच. विजासाठी 2, भजबसाठी 1, भजकसाठी 2, भजडसाठी 1, विमाप्रसाठी 1, इमासाठी 9, SCPCसाठी 6, EWसाठी 6, खुल्यासाठी 12. एकूण 59 अशा जागा आहे एकूण. आणि सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण तर 24 जागा आहे आणि महिलांसाठी 19 जागा आहे. बाकी तुम्ही तुमच्याकडे असेलच. त्यानंतर बघा, मागच्या वर्षी कट ऑफ किती गेलेला होता तो बघूया. तर पहा, मागच्या वर्षी पालघरसाठी मेरिट लिस्ट ही 13 एप्रिल 2024ला लागलेली होती आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत सूचना आणि मेरिट लिस्ट लागलेली होती 211 जागेसाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे नेमका कट ऑफ किती गेलेला आहे. पेपर हा सोपी आलेला होता इथे. तर पहा, इथे नेमका कट ऑफ किती गेला होता. तर सर्व मेरिट जो पहिला विद्यार्थी आलेला होता त्याला 141 गुण होते आणि ग्राउंडला त्याला 45, लेखीला 96 मार्क इतके पडलेले होते. आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तो पहिला टॉपर 141 वाला आहे, दुसरा टॉपर 140 वाला विद्यार्थी आहे. तर पहा, इथे कट ऑफ गेलेलं होतं. एक्समॅन म्हणजे एक सर्व्हिसमॅन 93 मार्कवर सिलेक्शन झालेलं होतं, म्हणजे कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर जर बघायला गेलो आपण अनाथ जर बघायला गेलो 104 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. पोलीस पाल्य जर बघायला गेलो आपण तर 105 मार्कवर. त्यानंतर खेळाडू जर बघायला गेलो तर कट ऑफ गेलेला होता 120 मार्कवर. त्यानंतर सर्वसाधारण महिलांचा कट ऑफ गेला होता 123 मार्कवर. त्यानंतर बघा, पुढे बघूया. पुढचा जो कट ऑफ आहे तो आहे सर्वसाधारण मेल. कट ऑफ गेलेला होता, तो गेलेला होता 128 मार्कवर. इथे बघू शकता 128 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. म्हणजे सर्वसाधारण ओपन हा 128 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. कृपया माफ करा विद्यार्थी मित्रांनो, हा सर्वसाधारण नाही आहे, हा होमगार्ड आहे. होमगार्ड 128वर गेलेला होता ओपनमध्ये. भूकंपग्रस्त गेलेला होता 128 मार्कवर. त्यानंतर बघा, सर्वसाधारण. तर पहा, सर्वसाधारण मेल ओपनमध्ये कट ऑफ गेलेला होता. सर्वसाधारण मेल जर बघायला गेलो आपण तर कट ऑफ गेलेला होता 135 मार्कवर. म्हणजे 135 मार्कवर इथे ओपन
सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे. म्हणजेच इथे पेपर एकदम सोप्या प्रकारे आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर पुढील कट ऑफ बघूया. पुढील कास्ट आहे एस सीचा टॉपर आहे 132 मार्कवर, सर्वसाधारणमध्ये टॉपर आहे. आता आपण कट ऑफ बघूया एस सीमध्ये किती गेलेला आहे. एस सीमध्ये कट ऑफ गेलेला आहे एक सर्व्हिसमॅन फक्त 70 मार्कवर. त्यानंतर बघा होमगार्ड 107 मार्कवर. त्यानंतर आहे महिला 114 मार्कवर. आणि सर्वसाधारणच्या आधी बघा प्रकल्पग्रस्त 122 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस सीमध्ये. त्यानंतर एस सी सर्वसाधारण 122 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. बघू शकता आपण 122 मार्कवर इथे कट ऑफ गेलेला आहे. बघा इतका सोपा पेपर असून सुद्धा इथे एस सीचा कट ऑफ कमी गेलेला आहे, कारण की जागा भरपूर होत्या, त्याच्यामुळे कट ऑफ हा कमीच गेलेला आहे पेपर सोपा असून सुद्धा. त्यानंतर बघा एस टी कट ऑफ किती गेलेला आहे तर एक सर्व्हिसमॅन 88 मार्क, पोलीस पाल्य 97 मार्क, खेळाडू गेलेला आहे 104 मार्क. त्यानंतर बघा कट ऑफ गेलेला आहे पुढील पोलीस पाल्य कट ऑफ गेलेला आहे 107 मार्क. त्यानंतर आहे सर्वसाधारण महिला 112 मार्क. त्यानंतर बघा सर्वसाधारण पुरुष उमेदवार पाहावा लागेल आपल्याला, नेक्स्ट पेजवर असेल. होमगार्ड बघा एस टीमध्ये 121 मार्क. त्यानंतर बघा सर्वसाधारण एस टी कट ऑफ गेलेला 125 मार्क. म्हणजे एस टीपेक्षा एस सी इथे कमी गेलेला आहे कट ऑफ. पुढील कास्ट आहे व्ही जे ए 113 मार्कवर महिलांचं सिलेक्शन झालेलं म्हणजे कट ऑफ गेलेला आहे. आणि 130 मार्कवर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर पुढील कास्ट आहे एन टी बीचा कट ऑफ गेलेला आहे महिलांचा 110 मार्कवर एन टी बी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर आहे सर्वसाधारण पुरुष उमेदवार 122वर कट ऑफ गेला आहे एन टी बीचा. त्यानंतर आहे एन टी सी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे इथे एन टी 133 आणि एन टी सी महिला 117 मार्कवर. त्यानंतर एन टी डी बघा महिलांचा कट ऑफ गेला 117 मार्कवर आणि सर्वसाधारण कट ऑफ गेला 131 मार्कवर. त्यानंतर आहे एस बी सी सर्वसाधारण कट ऑफ गेला 127 मार्कवर आणि महिलाचा फक्त 101 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. पुढील कास्ट पहा ओ बी सी एक सर्व्हिसमॅन 83 मार्क, भूकंपग्रस्त 98 मार्क, पोलीस पाल्य 104 मार्क, महिला कट ऑफ गेला 110 मार्कवर, खेळाडू गेलेला 114 मार्कवर. त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त 119 मार्कवर आणि सर्वसाधारण अनाथ बघा 127 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. आणि सर्वसाधारण बघूया, सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण इथे तर 131 मार्कवर ओ बी सी क्लोज झालेला आहे. त्यानंतर बघा पुढील कास्ट आहे ई डब्ल्यू एस एक सर्व्हिसमॅन 89 मार्क, पोलीस पाल्य 103 मार्क, प्रकल्पग्रस्त 115 मार्क, खेळाडू 120 मार्क. त्यानंतर महिला 122 मार्क कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर होमगार्ड गेलेला 130 मार्कवर आणि सर्वसाधारणसुद्धा 130 मार्कवरच गेलेला आहे. त्यानंतर वेटिंग लिस्ट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित जो पण घटक निवडाल तिथे विद्यार्थी मित्रांनो आपल्या कास्टच्या जागा आहे की नाही, त्यानंतर आपण फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी नेमके किती जागा आहे आणि आता सध्या काही घटकाच्या जागा या कमी होत आहे, काही वाढत आहे, तर त्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. 2-3 दिवसामध्ये आपला जो फॉर्म भरला आहे त्या घटकातील जागा व्यवस्थित चेक करत राहा की कमी झाल्या की काय, कारण की 2 घटकातील या जागा कमी झालेल्या आहे आतापर्यंत. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.